नमस्कार. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत. सध्या देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच आपल्या लातूर शहरामध्ये राजकीय आरोप आणि प्रत्यारोप सातत्यानं होत आहेत. आणि काल लातूर शहरामध्ये विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमामध्ये आमदार संभाजीराव पाटील यांनी आमदार अमित देशमुख यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. त्याची चर्चा सध्या लातूरमध्ये होत आहे. आणि या आरोपासंदर्भात आणि वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. काल आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांच्यावर आरोप केलेले आहेत. आरोप असे आहेत की बसवराज पाटील यांचा पाठीमागच्या विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्याच लोकांनी पराभव केला आहे असा त्यांचा पहिला आरोप आहे. आणि त्यासोबतच जितका BJPनं बसवराज पाटील यांना त्रास दिला नाही तितका त्रास हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. आपली काय प्रतिक्रिया याबद्दल? ते स्वतः त्रासात आहेत. बरं. फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, उद्विग्न झालेले आहेत. त्या उद्विग्नतेतून ते बेछूट विधानं करत असतात. त्यांना माहीत असायला पाहिजे परजिल्ह्यातून आलेल्या बसवराज पाटीलांना इथल्या नेतृत्वानं 2 वेळा औषधातून निवडून आणलं. ते काही स्वतःहून तिकडून आले आणि त्यांनी काही पूर्वी काम केलं होतं आणि ते निवडून आले. तिकीट जाहीर झाल्यावर आले होते. बरोबर. नेतृत्वानं त्यांना निवडून आणलं, त्यांना प्रदेशचं कार्याध्यक्ष केलं, भरपूर अशी संधी, मंत्रीपद दिलं, अनेक गोष्टी काँग्रेसनं त्यांना दिल्या होत्या. ठीक आहे, तर त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्यांनी तक्रार केलेली नाही. हां, बरोबर. आणि ते स्वतः अनुभवी आहेत, सुज्ञ आहेत, जाणकार आहेत, मुरुब्बी आहेत. ती त्यांची तक्रार नाही. ही आमच्या निलंगा आमदाराची उद्विग्नता आहे. ती उद्विग्न आहेत, फ्रस्ट्रेट आहेत. पक्षात कुणी विचारत नाही. बरं. यांचे सगळे कर्तृत्व, यांची सगळी कर्तवणूक पक्षासमोर, जनतेसमोर उघडी पडली आहे. आता परवासुद्धा नाटके केले. 3-4 महिने गायब होते. बरं. 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 5-25 जण गाव घर सोडून वर्ष 2-2 वर्षापासून परागंत आहेत. ननंच्या शेतकऱ्यांनी त्याच्या संदर्भात आवाज उठवला आहे. मयताच्या घरी भेटायला सुद्धा गेलो नाही. 4 महिन्याने आले. नगरपालिकेच्या जिल्हा परिषद सदस्याची बैठक तिथं घेऊन इकडं बसवराज पाटील साहेबांच्या कार्यक्रमाला आले. आणि तिथं येऊन ती उद्विग्नता, ती मळमळ, ती उलटी त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं पाटील साहेबांचा तसा काँग्रेसवर किंवा काँग्रेसच्या नेतृत्वावर आक्षेप नाही. आणि काँग्रेसच्या नेतृत्वाचाही त्यांच्यावर काही आक्षेप नाही. हां, त्यांनी भाजपमध्ये गेले, लोकशाही आहे, गेले. आम्ही त्यावेळी दुःख व्यक्त केलेलं आहे. पण त्यांनी नसतं शहाणपणा लुडबुड करायची गरज नाही. त्यांचं म्हणणं आहे की बसवराज पाटील तर आहेत, पण जे काँग्रेसमध्ये होते ना आता सध्या BJPमध्ये आले, त्यांना सगळ्यात त्रास काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी दिला असं त्यांचं मत आहे. नगरसेवक असतील, ह्यांनी स्वतःच्या आजोबाला चुलत्याला त्रास दिला, ती बघा म्हणाव ना. शिंबूड आपल्या नाकाला ना आपलं ज्ञान, ह्यांचा काय संबंध? ते सक्षम नाहीत का? त्यांना त्रास झाला ते बोलतील ना. तुम्हाला वकील नेमलंय का? तुम्ही 10-43% वाले, तुम्ही दुसऱ्याची फुकट वकिली करायचं काही कारण आहे? त्यांचा असा एक आरोप आहे की DCC बँकेची चौकशी करा, पारदर्शकपणे कारभार होऊ द्या, इलेक्शन लावा, DCC बँक आमच्या ताब्यात येऊ शकते. ती पारदर्शकता नाही आहे, कर्ज वाटपामध्ये गैरव्यवहार होत आहेत. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? याच्या 2 बाजू आहेत. एक विषय राहिला बँकेचा. हिने कोश्यारी राज्यपाल असताना भेटून EDला इथं पाठवून तपासणी केली. EDकडे ढुंकून बघायला आमच्या नेते आले नाहीत. बरं. कारण
केलेल्या कामावर, तिथल्या प्रॉम्प्टनेसवर नेत्यांचा स्वतः विश्वास आहे आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यांचा आरोप आहे. काय करू, हा ईडीला सापडलं नाही हे हा भाग बँकेचा. लक्षात घ्या, हो. मी तुम्हाला 2 भाग आहेत सांगतोय. एक भाग की ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्यामुळं आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या बँकाची अवस्था आणि आपले उत्तरोत्तर होणारी प्रगती बँकेची आणि शेतकऱ्याला मिळणारा आधार, मदत, त्याच्या शिक्षणाला, त्याच्या लग्नाला, शेतीला, वीर पाईपलाईनला, नवीन गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला बँक जी सक्षमपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा आहे, त्याच्यातून शेतकरी आणि जनता हे नातं आहे. हा भाग वेगळा आणि त्याला वेळोवेळी गेल्या 12 वर्षात सुद्धा यांच्या सरकारनं गौरवान्वित केलंय. बरोबर. ह्यांना लक्षात नाही हे भाजपमध्ये असून की ह्यांच्या सरकारने गौरवान्वित केलंय. त्यापूर्वी केलेलं राहू द्या एक वेळ. बरोबर. त्याच्यामुळं बँक हा विषय बाजूला, विषय येतो दुसरा. तुमची लायकी आहे का बँक हा शब्द उच्चारण्याची? तर इथं लातूर जिल्हा कोर्टात CBIची तुमच्यावर बँकेला लुटलेली 420ची केस आहे. बर. 420 मध्ये तुम्ही आहात. केवळ 8-10 वर्षापासून 10 आरोपी प्रत्येक वेळी एकानं हायकोर्टात जायचं, डिस्चार्ज ॲप्लिकेशन टाकायचं, ती 1-1.5 वर्ष तिथं लांबवायचं, तारखा लांबवून. आणि इथली सुनावणी फक्त पेंडिंग, म्हणजे कायद्यामध्ये पळवाटा शोधून फक्त पेंडिंग पडला. आदरणीय निलंगेकर साहेब निवर्तले. ते तक्रार आजोबांनी तक्रार केली आहे नातू 420 आहे म्हणजे हे यांचं कर्तृत्व आणि बँका लुटल्या म्हणून. तर ते वारले. आता आम्हाला ह्याच्यातून मुक्त करावं. किंवा जी 104 कोटी मुद्दल 46 कोटी म्हणजे 43, 46, 44 काहीतरी व्याजासकट DRT मध्ये जेव्हा गेली तेव्हा 76 कोटी आणि ज्या दिवशी त्यांनी सेटलमेंट केली त्या दिवशी 104 कोटी. 104 कोटीचं 25 कोटी सेटलमेंट केली. सेटलमेंट केल्यावरही ते गेले कोर्टात की आमच्यावरला आता केस रद्द करावी. निलंगेकर साहेब वारल्यावरही ते कोर्टात गेले. त्यांनी अर्ज दिला, रेकॉर्डवर इतर जिल्हा कोर्टात अर्ज आहे की आमच्यावरले चार्जेस मुक्त करा. कोर्टानं सांगितलं तुम्ही 420 आहात, फर्ज आहे, तुम्ही शासनाची बँकेची फसवणूक केलेली आहे, त्याच्यामुळं तुम्हाला मुक्त करता येणार नाही. आता ही मरणाला रात्र आडवी आहे. तारीख पे तारीख चालू आहे. ज्या दिवशी त्याचा निकालाला येईल, ज्या दिवशी त्याची सुनावणी होईल, कागदावर सिद्ध आहे की 420 आहेत. जिल्ह्याला माहीत राहून म्हणून पुन्हा एकदा सांगतो, भंगार, चिंचोली, निलंगा तालुक्याने काय केलंय, बँकेला तर खोटे दस्तावेज दिले, सगळं केलं. एक गोष्ट 4 बँकेला, म्हणजे वैद्यनाथ बँक तिथं 5 कोटी, पुन्हा तीच सगळे कागदपत्र मॉर्गेज देऊन खोटे कागदपत्र, कारण त्याचा बोजा चढल्यावर तो उतरेपर्यंत ती कोरं होत नाही ना. बरोबर. खोटे ह्यानीच तयार केले 7-12-8 आणि पुन्हा सारस्वत बँक संभाजीनगरची, आणि पुन्हा महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक, 4 बँकाला ह्यांनी एकच कागदपत्र दिले. त्यातलं एक तर एवढं गंभीर आहे, भंगार चिंचोलीचा चिमन खासिम पटेल नावाचा माणूस, त्याच्या वडिलोपार्जित जमिनीवर ह्यांनी स्वतःच त्या 7-12वर नाव टाकलं. काही संबंध नाही यांचा त्यांचा. चिमन खासिम पटेल तो मुस्लिम आहे आणि त्याच्या 7-12वर नाव टाकलं संभाजी दिलीप पाटील नागरेकर, दिलीप पाटील निलंगेकर, आणि ती जामीन म्हणून जामीनदार म्हणून बसली, सही, अंगठा, तोंड हिस करून फोटो काढलेले. अशा फ्रॉड माणसानं, बँक करप्ट माणसानं, बँक फसवलेल्या माणसानं, यांच्या शासन काळामध्ये CBIनं ज्याच्यावर 420चा गुन्हा दाखल केला तो पेंडिंग आहे. त्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या आदर्श बँकेच्या संदर्भानं नुसतं बोलणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे आणि शेतकरी माफ करणार नाही. एक पुन्हा ते म्हणाले की ते मुक्त वातावरणात करा. अरे निवड काय, मला सांगा, 4थी टर्म आमदार आहे, मंत्री राहिले, शरम वाटली पाहिजे. काहीतरी शरम, लाज नावाचा एक शब्द तयार झाला हे तरी त्यांना माहिती आहे का?
या सगळ्या निवडणुका राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या म्हणजे अमित शहाच्या आणि फडणवीसांच्या सरकारनं जी नियमावली करून दिलेली आहे त्याच्यानुसार होते. त्याच्यात मोकळ्या घ्यान, वल्ल्या घ्यान, बांधलेल्या घ्यान, ही असले काहीतरी रानटड काहीतरी बोलायचं. त्यांचं आज आणखीन एक म्हणणं आहे नाही म्हणजे मला प्रश्न पडला की पायलटचं सर्टिफिकेट दाखवावं. 43% 10वीला होते. आमच्या मधुकर पाटील आबानी यांना ऍडमिशन दिलं होतं आणि ते आदरणीय दिलीपराव साहेबांच्या पत्रावर बर यांना 11वीला शाहूला 43% 10वीवाला ही पायलट कसं झाला, हे असं कसं बोलू शकतो माणूस? पा तुम्ही मंत्री राहिलात, बाळगा काहीतरी आणि मर्यादा ठेवून बोला. नाही, त्यांचा अजूनही आरोप आहे की त्यांच्या गाडीतलं पेट्रोल हे शेतकऱ्यांच्या पैशावरचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं आहे त्यांच्या गाडीतलं पेट्रोल. काय म्हणजे म्हणण्याचा काय भाव आहे त्यांचा? काहीतरी उचलली जीभ लावली टाळो. ह्या माणसाला सांगतो हे खरं 4-4थी वेळ आमचं दुर्दैव आहे निलंगा तालुक्याचं. आणि मी म्हणलो तुम्ही इकडं आलात, अजून कोणी आला त्याला पेट्रोल मी टाकवतो. मी कुठं तुम्ही कुठं, काय होतंय का? बोलण्याला काय धरबंद असावा? मला माझं म्हणणं आहे काय, अरे निळकंठेश्वर मंदिर लुटून खाल्लेले तुम्ही, लातूर निलंग्याचं ग्रामदैवत लुटलेले तुम्ही, दुसऱ्याला कशाला शांतपणे शिकवता? तुम्ही बोलू नये. आणि कारखानदारीवरही त्यांचं बोलणं आहे, कारखाने सगळे आता ही कितला जोक. साकोळला गोरगरिबाच्या जमिनी 300 एकरच्या आसपास घेतल्या 50,000 लाख रुपयांनी. सुरुवातीला तिथं साखर कारखाना भारती शुगर नावानं बर काढायचं म्हणून लोकांकडूनही शेअर जमा केले. वैद्यनाथ बँकेकडून 5 कोटी घेतले. मुंडे साहेबाला फसवलं. बर ती कुठं आहे साखर कारखाना? त्याच्यानंतर लोकांकडून वंश डेअरीच्या नावानं शेअर्स जमा केले. कुठं आहे वंश डेअरी? त्याचं दूध कोणी पिले का? नाही. मग ह्या 2 गोष्टी फसवून झाल्याच्या नंतर तिथं व्हिक्टोरिया कंपनी टाकली आणि तिथं बँक फसवली. त्यांनी कारखान्याबद्दल आणि बरं ठीक आहे तुम्ही कारखान्यात बोलता, अरे मराठवाड्यात टॉपचा भाव देणार आमचे मांजरा परिवार 3150 ज्यांनी दिलंय, तुमच्या बोत्रेने दिलं का? हा, तुम्ही अगोदर ती बोत्रेचं नाकाचा शेंबूड नीट करा, तो पुसा आणि पुन्हा बोला. मांजरा परिवार बोलण्याची तुमची लायकी नाही. अभयजी, एक स्थानिक प्रश्न आहे. लातूरच्या महानगरपालिकेमध्ये महापौर मॅडम पहिल्या नागरिक आहेत. परवा काही जणांनी म्हणजे अधिकारी लोकांनी त्यांना जे बोलले, अर्वाच्य बोलले, असं बोलावं का? काय वाटते तुम्हाला या गोष्टी? नाही, ते चुकीचं झालं. चुकीचं झालं आणि प्रशासनाने त्या ठिकाणी योग्य कारवाई पण केलेली आहे. त्याच्यामुळे काय अशा घटना होऊ नयेत पुन्हा. होऊ नये. नैतिकता सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि पदाचा सन्मान, एकमेकांचा सन्मान, अधिकारी कर्मचाऱ्याचा, लोकप्रतिनिधी नागरिकांनी सन्मान ठेवला पाहिजे. तसाच तो अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकाचा सुद्धा सन्मान. त्या सामान्य नागरिकामुळे, त्या लोकप्रतिनिधीमुळेच तुम्हाला पगार मिळते. बरोबर, त्याची जाणीव अधिकाऱ्यांनी ठेवली. यालाच लागून एक प्रश्न आहे. परवा पत्रकारांना आपल्या सत्ताधारी लोकांनी मारलं, हे सगळीकडे चर्चा झाली. नाव नाही घेत आपण, पण हा प्रकार सत्ताधारी लोकांनी करावा योग्य वाटतं तुम्हाला? अत्यंत, तशी जर काही घटना घडली असेल तर ती अत्यंत निंदनीय आहे, चुकीची आहे आणि ही संस्कृतीच नाही आपली. या पद्धतीनं तुम्ही एखाद्याशी कोणाशी ट्रीट करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारचा कोण्या एका प्रतिष्ठित माणसाचा, समाजासाठी काम करणाऱ्या माणसाचा कोणाकडूनही झालेला अवमान कशाही प्रकारे असो तो नेहमीच निंदनीय आहे आणि ज्याची त्याने आरशासमोर थांबून स्वतः लाज बाळगली पाहिजे. चालतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. हे आरोप प्रत्यारोप होत आहेत सत्ताधारी विरोधक. राहिलं तुम्ही ते म्हणत होते डिपॉझिट जप्त करतो. हां, डिपॉझिटचं मी तुम्हाला म्हणलो ना, विचारलो तिथे. म्हणजे पारदर्शक घ्या. त्यांना मला सांगाय पारदर्शक तुमचं सरकार आहे. पारदर्शक आम्ही डिपॉझिट जप्त यांना करू. नीट पारदर्शक लिहिता येते का बघा. यांना कागद द्या आणि लिहून दाखवा म्हणा पारदर्शक. काहीतरी फालतू बोलायचं. तुमच्या सरकारच्या नियमानं चालू आहे. तुमच्यात एवढीच खुमखुमीन दम असेल ना
आमचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निलंग्यात लढतोय. ही जिल्हा